दोन आठवड्यांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगला जाणवू लागलेला आहे। मात्र यामुळे द्राक्षांची पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार चांगलेच चिंतेत सापडले आहेत। त्याचं कारण देखील तसंच आहे। थंडीचा कडाका वाढला की या द्राक्षांच्या मण्यांवर दव साचायला सुरुवात होते। पहाटेच्या सुमारास ज्यावेळेला दव या द्राक्षांच्या मण्यांवर साचायला सुरुवात होते त्यावेळेला हे द्राक्षांचे मणी खराब व्हायला लागतात। या द्राक्षांच्या मण्यांना एक साधा क्रॅक जरी गेला तरी संपूर्ण कंटेनर या ठिकाणी रिजेक्ट केलं जातं आणि कोट्यवधींचा माल अक्षरशः द्राक्ष बागायतदारांना फेकून द्यावा लागतो। त्यामुळेच जर थंडीचा कडाका वाढला आणि या द्राक्षांच्या मण्यांवर दवबिंदू साचले तर निश्चितपणे वर्षभराची मेहनत तर वाया जातेच, मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान देखील द्राक्ष बागायतदारांना सहन करावं लागतं। त्यामुळे या थंडीचा गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर जरी घेत असले तर या थंडीमुळे नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांची चिंता मात्र निश्चितपणे वाढलेली आहे।